आज आपल्याला जी व्यक्ती भेटायला आलेली आहे त्यांनी बरीच वर्ष एडिटर म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी आतापर्यंत फिल्म्स, डेली सोप, रियालिटी शोज, इव्हेंट्स अशी वेगवेगळ्या पद्धतीची कामं केलेली आहेत. त्यांच्या दांडग्या अनुभवाचा आणि आत्ता बदललेल्या टेक्नॉलॉजीचा आपण कशा प्रकारे आपल्या करिअरमध्ये वापर करून घेऊ शकतो याचं मार्गदर्शन ते आपल्याला करणार आहेत. नमस्कार, मजा आली पाहिजे या संहिता क्रिएशनच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. हा आजचा एपिसोड अत्यंत स्पेशल गेस्टसोबत आपण रंगवणार आहोत. मित्र हो, कात्री लावणे म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो कात्री लावली म्हणजे कमी केली, काहीतरी खर्चाला कात्री लावली, बजेटला कात्री लावली किंवा त्याचा खिसा कापला, असे वेगवेगळ्या अर्थाने ते आपण वापरतो. पण खऱ्या अर्थाने ना आमच्या क्षेत्रामध्ये कात्री लावणे याचा उपयुक्त अर्थ आहे ते म्हणजे एडिटिंग करणे. एडिटिंग म्हणजे त्याला मराठीत संकलन असं म्हटलं जातं आणि ते संकलन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ऐकताना थोडं क्लिष्ट वाटेल संकलन काय, एडिटिंग काय, पण जसं जसं आजचा भाग रंगणार आहे ना आपल्याला त्यात नक्की रुची निर्माण होणार आहे. कारण आपण ते रोजच्या आपल्या आयुष्यात करत असतो हल्ली डिजिटल झाल्यामुळे. तर आता ते नेमकं काय आपण समजून घेणार आहोत आणि ते समजून सांगण्यासाठी खूप दांडगा अनुभव असलेले जवळजवळ 20 ते 25 वर्ष एडिटर म्हणून काम करणारे आमचे खूप जवळचे मित्र आणि मान्यवर मराठीतले प्रमुख एडिटर सचिन नाटेकर आपल्याकडे आलेले आहेत. सचिन, येस, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मजा आली पाहिजे. येस येस, नक्कीच. तुझ्या ऑफिसला जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मजाच येते, कारण काम नव्याने शिकायला मिळतं, एडिटिंगचे नवीन नवीन अपडेट्स मिळत जातात आणि जे काम तुझ्याकडे दिले ते तर लीलया पाडतोसच तू. तर मला पहिल्यांदा आपल्या सगळ्या या ऑडियन्ससाठी एक तुला प्रश्न विचारायचा आहे. तो एडिटिंग म्हणजे नेमकं काय सचिन, लोकांना कळू दे की काय, कशाबद्दल ऐकणार आहोत आपण. आत्तापर्यंत एडिटिंग हे असं होतं, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मी करतो एडिटिंग, आता बरीच वर्ष करतो, जेव्हा मी कोणाला सांगायचो मी एडिटिंग करतो एकेकाळी, तेव्हा एडिटिंग काय हे लोकांना सांगितल्यानंतर लोक विचारायचे अरे नक्की काय करतोस. पण मागच्या 10 वर्षात हे चित्र खूप बदललेलं आहे की एडिटिंग हे वेगळं सांगायची गरज नाही. पण एक थोडक्यात सांगायचं गेलं तर रायटर जेव्हा एखादी गोष्ट लिहितो त्यानंतर डिरेक्टर त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ती शूट करतो आणि जेव्हा ती एडिटमध्ये येते तेव्हा त्या गोष्टीला किंवा त्या डिरेक्शनला कुठेही धक्का न लागता त्या गोष्टीला एनहान्स करणं, त्यामध्ये छोट्या छोट्या एडिटमध्ये ज्या ट्रिक्स असतात त्या आपण करणं आणि ते लोकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण ते एडिट करणं की लोकांना ते प्रेझेंटेबल झालं पाहिजे, लोकांना ती आवडली पाहिजे. कारण हे आपण प्रोडक्ट जे बनवत असतो ते लोकांसाठी असतं. सो ते व्यवस्थितरित्या एडिट करणं म्हणजे ते एडिटिंग. म्हणजे डिरेक्टरने शूट केलेला, रायटरने लिहिलेला कंटेंट कापण्याची तुला मुभा आहे. येस येस, म्हणजे बऱ्याच वेळा हेच होतं की रायटर लिहितो फिल्म, त्याच्यानंतर ऑलरेडी ते लोक 8 ते 10 वेळा 15 वेळा रिराईट केली जाते. त्यानंतर डिरेक्टर पण बऱ्याच वेळा एडिटमध्ये आल्यानंतर काही गोष्टी अशा दिसतात की रायटर पण येऊन सांगतात अरे हे आम्ही थॉट पण विचार नाही केला होता, अरे हे तर वेगळंच बनलं पण हे छान आहे. पण काय काय रायटर तक्रार करतो का ते वाक्य घे ना बाई. नाही असं होतं, पण शेवटी काय होतं, डिरेक्टर आपण ऑलरेडी काही गोष्टीचे ट्रिम करतो किंवा डिरेक्टरवर आपण डिस्कस करत असतो की ह्या गोष्टी आपण करतो किंवा ह्या आपण गोष्टी केल्यानंतर अजून जरा मजा येईल त्या प्रोजेक्टला किंवा त्या सिक्वेन्सला म्हणू शकतो आपण थोडक्यात. तर तो ह्या गोष्टी ऑलरेडी डिस्कस झालेल्या असतात. पण बराच वेळा रायटर आमच्याकडे येण्यापेक्षा डिरेक्टर्सकडेच जातात की अरे हे झालेलं आहे. सो ते डिरेक्टर आपल्या लेवलला ते मॅनेज करत असतो ह्या गोष्टी. या सगळ्या प्रकारामध्ये एवढी वेगवेगळी माध्यमं तू आता हाताळलीस की छोट्या सेटअपमध्ये खूप मल्टिपल डायमेन्शन असलेली कामं. आता ह्या प्रत्येक माध्यमावर तुझी पकड आहे. डेली सोप असेल किंवा नॉन फिक्शन शो, आपण तुमच्यासाठी काय पण कॉमेडी एक्सप्रेस आपण केलं एकत्र, तर त्या सिनेमाचं काम केलंस. या सगळ्या माध्यमात एडिटर कसं बदलत जातो म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्हाला कोणताही प्रोजेक्ट करायचा आहे, समजा तुम्हाला डेली सोप करायचं आहे, रियालिटी शो करायचं, तुम्हाला ना एक मेंटली प्रिपेअर्ड व्हावं लागतं आधी मी काय करणार आहे. आता समजा मी जर डेली सोप करत असेल किंवा डेली सोपचा जर मला एपिसोड करायचा असेल ना, मग मी त्या दिवशी फिल्मचं काम करत नाही. तुम्ही एकाच वेळी ना त्या गोष्टी होत नाही शकत किंवा तुम्हाला तो एक मध्ये ब्रिदिंग स्पेस लागतो
बरोबर, की बाबा मिनिमम मला आत्ता करायचं तर मी इथून उठलो आणि इथे येऊन बसलो, हे होऊ शकत नाही. हे रियालिटीला करू शकतो आपण टीव्हीसाठी, पण फिल्म वेब सिरीज करताना ते होत नाही. ओके. त्यामुळे तुम्हाला एक मेंटली प्रिपेअर राहावं लागतं. मला हे काम करायचं तर मला ते माहिती ती सायकोलॉजी तयार व्हायला पाहिजे, कारण टीव्हीची सायकोलॉजी पूर्ण वेगळी आहे. तुम्ही बघाल तर टीव्ही मीडिया खूप वेगळ्या प्रकारे चालतो आणि वेब सिरीज टीव्ही आणि फिल्म हे खूप वेगळ्या प्रकारे चालतं. त्यामुळे तुम्हाला तो एक गॅप मेंटेन करावाच लागतो. आणि बऱ्याच वेळा पण होतं की फिल्म करतोय, मग टेलिव्हिजन थोडंसं तिकडे दुर्लक्ष म्हणू शकतो किंवा थोडासा वेळ कमी देणं किंवा ते करावंच लागतं त्यावेळी, कारण सिनेमाचं तुझी मागणीच वेगळी आहे तेवढी. किंवा फिल्मचं एडिटचं टायमिंग संपल्यानंतर मग आपण टेलिव्हिजनला जाऊन बसलो, हे ठीक आहे. सिनेमाला फ्रेम टू फ्रेम एडिट आहे ना, शॉर्ट सिनेमाला म्हटल्यानंतर तुम्हाला एक तर सगळ्यात पहिलं रशेस बघणं, एकदा बघा दोनदा बघा, पूर्ण रशेस तुम्हाला आधी बघावे लागतील. बरोबर. जे आपण आता डेली सोप म्हटलं किंवा याला आपण नाही रशेस म्हणजे काय हे जरा सांग. रशेस म्हणजे खूप सारे शॉर्ट्स, खूप सारे शूट जे केलं जातं जे आता डिजिटलवर केलं जातं, त्यामुळे तुमच्याकडे शॉर्ट्स एकेकाळी फिल्म ही मॅक्झिमम 6 ते 7 तासात शूट व्हायची त्या काळात, जेव्हा आपण निगेटिव्हवर शूट व्हायची. आता फिल्म म्हटलं तुम्ही इमॅजिन नाही करू शकत 15 ते 20 तास त्यातून 2 तास लिमिट. त्यातून तुम्हाला 2 तास. आणि आले वेगवेगळे क्रिएटिव्ह शॉट झाले, वाईड अँगल झाले, त्यानंतर क्लोज, ओएस आणि बऱ्याच मॉन्टाजेस, खूप शॉट्स असतात. म्हणजे आधी हा प्रश्नात प्रश्न आहे पण तो महत्वाचा आहे. हे असं काय झालं 6 ते 15 तास कसं परवडतं? काय बदल झाला तंत्रात? हार्ड ड्राईव्हवर शूट होतं आजकाल, त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं. अगोदर निगेटिव्ह असल्यामुळे पॉसिबल नव्हतं ते करणं. खूप लिमिटेड शूट. पण चांगलं झालं ना, म्हणजे हार्ड ड्राईव्ह वर आल्यामुळे एक नवीन मुलगा सुद्धा प्रयत्न करू शकतो की बाबा मला हार्ड ड्राईव्ह दे किंवा हे दे. कारण पहिलं कठीणच होतं ना, ह्या सगळ्या पहिलं कठीण होतं. आणि आता प्लस इंटरनेट आल्यामुळे आज कुठेही बसून कोणीही काम करू शकतो. बरोबर. इंटरनेट फक्त तुमच्याकडे फास्ट स्पीड इंटरनेट पाहिजे तर तुम्ही कुठेही बसून. सुरुवातीला कॅसेट होत्या. सुरुवातीला कॅसेट्स होत्या. ज्यावेळी मी जेव्हा स्टार्ट केलं 2000, त्यावेळी जर आपण बघितलं तर हायबँड कॅसेट जस्ट संपत आलं होतं मी जेव्हा स्टार्ट केलं होतं. आणि बीटा डीजी बीटा हे चालू होते. बीटा म्हणजे बीटावर ग्लिच यायचा, मग हळूहळू डीजी बीटा ग्लिच यायचा, म्हणजे व्हिडिओ ग्लिच यायचं, रोलिंग ग्लिच. किंवा तुम्ही जुने व्हिडिओ जरी आत्ताही काढून बघितला हायबँड सिरियलचे मध्ये लाईन्स किंवा त्याला एडिटरकडे काही तेव्हा काही ऑप्शन नव्हतं. किंवा मोठा रोलिंग ग्लिच आला तर तुम्हाला डिरेक्टली ट्रिम करायचं लागायचं, कारण ते चॅनल एक्सेप्ट नाही करायचं त्या काळात. म्हणून त्या हळूहळू बीटा डीजी बीटा हे हळूहळू म्हणजे मागे पडत गेलं. आणि मग डिजिटलच आला, हार्ड ड्राईव्ह आला. आणि हार्ड ड्राईव्ह आल्यानंतर सोपं झालं, पण एडिटरसाठीचं काम वाढलं खूप, कारण शूटिंग खूप व्हायला लागलं. स्किल लेवल पण तेवढीच वाढवावी लागली प्रत्येकाला, कारण त्यावेळी लिमिटेड शूट. आणि आत्ताची स्किल लेवलला तुम्हाला आले वेगवेगळे अँगल्स, वेगळे थॉट क्रिएट करणं, कुठे बिल्डअप्स करायचे आहेत, कुठे इमोशनली तुम्हाला बिल्ड करायचे आहे, कुठे तुम्हाला होल्ड पण करायचं आहे. प्रत्येक वेळी फास्ट करून पण चालत नाही, तो स्पेस मेंटेन करणं सगळ्या गोष्टी त्या पण आल्या फिल्ममध्ये. मला सांग, या सगळ्यांमध्ये तुला चॅलेंज असलेलं माध्यम कुठलं वाटतं? ऑब्वियस कोणालाही विचारलं तरी फिल्मच सांगणार. फिल्म आहेच ना, म्हणजे ते सगळं तो एक काय त्याला एक लिगसी पण आहे 100-125 वर्षांची आपली जी की आहे की फिल्म करतोय मी. आणि त्याचं तंत्र पण किचकट आहे. किचकट म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळतं फिल्म केल्यानंतर. तुम्हाला ना एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, जे म्हणतात ना की आपण टीव्ही पण करतोय, हे पण करतोय. आज जर तुम्ही एडिटर म्हणून जर तुम्हाला एक व्हॅल्यू हवी असेल तर तुम्हाला तुमच्या नावावर जर फिल्म असेल तर तुम्हाला बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो. सिनेमाचा आयडॉल हिंदी मराठीतला एडिटर कोण? VN मयेकर साहेब. म्हणजे मी त्यांना पर्सनली भेटलो नाही आतापर्यंत. मराठीत आणि हिंदीत काम मग तेच मी म्हणतो ना, मराठीत आणि हिंदी बरेच केले, पण मराठी एडिटर माणूस जे आपण मी इंडस्ट्रीत आल्यापासून 20 वर्ष मी ज्यांचं नाव ऐकलं, VN मयेकर सर. आणि त्यानंतर ज्यांना मी पर्सनली खूप वेळा भेटलो, ज्यांनी जो जिता वही सिकंदर केला फिल्म, किंवा बऱ्याच त्यांनी हिंदीतल्या केल्या, जफरबाई त्यांना मी पर्सनली खूप वेळा भेटलो, त्यांच्यासोबत काम पण केलं. पण हे दोन म्हणू शकतो मी आयडॉल, की इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून ज्यांना मी ओळखतोय आणि ज्यांचं खूप मोठं नाव होतं, खूप मोठं प्रस्थ होतं हे दोन नावं त्या काळात. म्हणजे ह्यांचं काम तू आवर्जून बघतो आणि शिकतो? नक्कीच. आणि मला आता आपला जो विषय चालू होता की वेगवेगळ्या माध्यमात करताना, तर सिनेमाचं तू म्हणालास की वेगळा वेळ देऊन बसावं लागतं. डेली सोपसाठी एक मूड लागावा लागतो, कारण तो डेलीचा एपिसोड असतो, त्याला टार्गेट पण असतं की आजचा एपिसोड आजच गेला पाहिजे ना टेलिकास्टला. तर जेव्हा इव्हेंट करतो तेव्हा त्याचं माध्यमांतर म्हणजे तुझं कसं विषय कसा हाताळतोस तू? थोडक्यात त्याच्यानं एक प्रोसेस सांगतो. इव्हेंट्स काय होतं ना, आत्तापर्यंत आपण बघितलं इव्हेंटला ना टोटल आपण 10 ते 12 कॅमेराने शूट केले जातं, कारण ते एकाच वेळी सर्व कॅप्चर करायचं असतं. कारण ती प्रोसेस असते, माणूस गेला तिकडे अवॉर्ड्स घेणार आणि तो येणार, किंवा कोणी बाईट घेत असेल ते पुन्हा रिटेक नसतं तिकडे, जे आपण बाकी कुठेही असेल इंडस्ट्रीमध्ये ते
रिटेक घेऊ शकतो. तिथे रिटेक होत नसतं, त्यामुळे ते तुम्हाला एकाच वेळी आपण 10 ते 12 कॅमेराने शूट होतात. ओके. त्यावेळी जे माझ्याकडे फुटेज येतं सर्व ते एव्हरेज 5 तास तरी एव्हरेज इव्हेंट चालतो. समजा जर 6 ते 7 चालू झाला तो ते 11 ते 12 पर्यंत इव्हेंट चालतो. सो हे आल्यानंतर फुटेज आपण आधी जेवढे कॅमेराज आहेत ते आपण टाईमलाईनवर, आता थोडक्यात दाखवलं ही टाईमलाईन आहे माझ्याकडची. ह्या टाईमलाईनवर सगळ्या लेअर्स जेवढ्या आहेत ना तेव्हा आपण आधी एकावर एक सगळ्या लेअर्स आपण ॲड करत जातो. ओके. म्हणजे ती टोटल इव्हेंट जर 5 तास आहे तर म्हणजे 10 ते 12 कॅमेरे माझ्याकडे 5 तासामध्येच असतात. ओके. म्हणजे मी जर एक कॅमेराला कट केला तर माझ्याकडे 10 ते कॅमेरा जेवढे आलेले आहेत ना ते टाईमलाईनवर माझ्याकडे सगळे मी ट्रिम करू शकतो तो कॉन्टेंट. त्याच्यानंतर मग त्याला एडिटमध्ये स्टायलाइज करणं. आता मॉन्टाज आहे, अवॉर्ड्स घेताना तो जवळपास 30 ते 40 सेकंड असेल किंवा 1 मिनिटं लागत असेल त्याला, ती पूर्ण प्रोसेस ते आम्हाला 15 ते 20 सेकंडमध्ये ते दाखवणं. किंवा बरेच वेळा बाईटमध्ये खूप बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात, मग त्या ट्रिम करत जाणं आणि ते फास्ट फॉरवर्ड करणं किंवा जम्प कट वापर. येस जम्प कट करणं. येस. आणि असं पण नाही, ते होल्ड पण व्हायला पाहिजे. इव्हेंट असेल किंवा तुमचा कोणत्याही मीडियामध्ये आपण जे व्हिज्युअली करतो हे लोकांसाठी करतो, ते हुक पॉईंट पण असले पाहिजेत की असं नाही होणार की एका लेवलने ते चाललंय सगळं, सो ते चालत नाही. तो त्याच्यामध्ये चढ उतार करणं, कुठे इमोशनल मुवमेंट कुठे सुरुवातीला आणायचं आहे का, की कोणता मुवमेंट कुठे आणायचं आहे, कोणतं कॉमेडी स्किट इव्हेंट असेल तर ते स्किट सुरुवातीला कोणतं वाजलेलं आहे, आणि 4 स्किट आहे तर त्यातलं कोणत्या आर्टिस्टचं कोणतं स्किट चांगलं झालेलं आहे तर ते सुरुवातीला आणणं, किंवा ते कमिंग अपमध्ये वाजवणं, किंवा ते मेन आर्टिस्ट असतील तर ते हुक पॉईंटमध्ये कमिंग अप म्हणणं, त्यांना सारखं दाखवणं. म्हणजे ते थोडंसं 1 ते 1.5 तासानंतर येईल पण ते वाजवत राहणं कमिंग अप्समध्ये. म्हणजे ते लोकांना तेवढं आपण बांधून ठेवणं. बरोबर. ह्या सगळ्या पुढे गोष्टी हे येणार येणार आहे असं जे आपण नॉर्मली बघतो हुक पॉईंट्स किंवा, आणि ते मध्ये मध्ये करत जाणं, कारण लोकांना एंगेजिंग ठेवावं लागतं. परत त्या स्किट असते त्यामध्ये कॉमेडी पंचेस भरणं हे सर्व एडिटमध्येच करावं लागतं. लाफ्टर्स असतील, क्लॅप्स असतील, ते सगळं ते बांधावं लागतं. ते ओव्हरऑल एक 15 दिवसाची ती प्रोसेस आहे. ती ह्या सगळ्याच पातळ्यांवर तू एक चॅलेंज लेवलला काम करत असतोस आणि ते रोज करत असतोस. येस. आणि मला तेच विचारायचं आहे की या काम करताना रोज तुला काय वाटतं की याच्यामध्ये मला तंत्र आलं, मला आता ही तांत्रिक भाषा आहे ना खूप, आपण बोलतोय बघ की FCP किती लावलेस तू, काय ग्रॅब केलं का, किंवा तुझा हार्ड ड्राईव्ह, या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तंत्र मला कळल्यानंतर मी यशस्वी एडिटर होतो की मला कॉन्टेंट म्हणजे आशय पण तितक्याच ताकदीने करावं. सर्वात तंत्र तर येणंच गरजेचं आहे. कोणालाही जर तुम्हाला एडिट करायचं, तुम्हाला एकतर सेटअप मशीनवर काम करणं हे आलंच पाहिजे, हे बेसिक झालं. पण तुम्हाला जो त्याच्यानंतर जो सेन्स असेल तो तुम्हाला काम करता येतो. तो तुम्ही असं म्हणणार की मला मशीन आलं किंवा मी कुठेतरी कोर्स केला आणि मी कुठेतरी आज जॉब करायला जाईन, तर ते काही होणार नाही. तुम्हाला 2 दिवसात ज्या एडिटमध्ये जेव्हा फुटेज दिलं जातं ना तेव्हा कळतं. फुटेज म्हटल्यानंतर एडिट करण्यासाठी जेव्हा आपण कॉन्टेंट देतो त्यांना त्यावेळी कळतं, अरे बॉस हे तर कुछ समज में नाही आ रहा, असं होतं बऱ्याच जणांचं. हा महत्त्वाचा मुद्दा मी आजच्या जनरेशनकडे येतो, कारण हा इथेच यावं. कारण म्हणजे आपण एखाद्याला करिअर करायचं तर एडिटच्या क्षेत्रात कितपत त्याला अपॉर्च्युनिटी आहे म्हणतात ना. आता एडिटचं क्षेत्र जर बघायला गेलं तर सोशल मीडियामध्ये आज तुम्ही जर यूट्यूब ओपन करा किंवा कोणताही प्लॅटफॉर्म ओपन करा, तुम्हाला दिसतं का आत्ता मला सांगा, व्हिडिओज. हे व्हिडिओज बनतात याचा अर्थ काय की कोणीतरी एडिट करतंय ते कुठेतरी पासून. बरोबर. त्यामुळे एडिटरशिवाय पर्याय नाही. आणि आता एडिटिंग हे न्यू फील्ड आहे. मागच्या 8 ते 10 वर्षात हे खूप ग्रो झालंय. मी म्हणालो जसं की सुरुवातीला एडिट म्हणजे माहीत नव्हतं. आज माझा मुलगा पण सांगतो मला 7 वर्षाचा की पप्पा एडिट म्हणजे काय मला माहिती. म्हणजे ही आत्ताची ही कंडिशन आहे. म्हणजे हा फरक झाला, हा चांगलाच झालेला आहे की एकेकाळी एडिट म्हणजे काहीच माहीत नव्हतं लोकांना. एडिट करतो म्हणजे काय, म्हणजे घरी माझ्या आईवडिलांना कोणी जरी विचारलं ते पण नाही सांगू शकत होते की एडिट म्हणजे काय. आता त्यांना सांगायची पण गरज नाही, पण ना एडिट काय, एडिट म्हणजे काय. तर हे सगळं कोकणातल्या मळगावमध्ये तू करत होतास इतकी वर्ष? तिकडे मी कॉलेज झाल्यानंतर जेव्हा मी मुंबईमध्ये आलो, त्यानंतर जेव्हा मी गाव सोडत होतो त्यावेळी मी असं ठरवलं होतं की काही ना काहीतरी आपण करायचं, पण टेक्निकल फील्डमध्ये करायचं हे मी मनाशी ठरवलं होतं. भले सुरुवातीला आपण काही करू, कोणतंही काम करू, पण आपला तो माझा फोकस हा होता की मी टेक्निकल फील्डमध्ये करेन. फक्त एवढंच होतं की मी काय करेन हे माहीत नव्हतं मला तेव्हा. ओके. मग कोकणातल्या घरात कोण कोण होतं, की मोठं कुटुंब होतं का? असं जॉईंट फॅमिली आहे आमची. घर बघायला तर मोठं आहे, जवळपास 30 ते 35 लोकांचं घर आहे, जे आमचे काका त्यांची फॅमिली सर्व. पण आम्ही सख्खे 2 भाऊ आणि 1 बहीण आणि आई वडील. तुझ्यावर या एवढ्या मोठ्या कुटुंबात राहणाऱ्या सचिन नाटेकर नावाच्या 18-20 वर्षाच्या मुलावर जो कोकणातच वाढलेला आहे, कोकणात मस्त आंबा कैरी पणं वगैरे आगळ बिगळ मासे बिसे खाऊन तयार झालेला आहे, ज्याला मुंबईचं काही फार कल्चर माहीत नाही आहे, मुंबईत सर्वाईव्ह किती फास्ट असतं वगैरे, तर त्या मुलाला जेव्हा घरची जबाबदारी येते त्याला मुंबई खुणावं लागते आणि तो मुंबईत येतो आणि एवढा मोठा एडिटर होतो. इतकं सोपं आहे? आणि सोपं तर नक्कीच नाही आहे. खूप गोष्टी असतात की आपल्या आयुष्यामध्ये एकतर आपल्याला आपण
फायनान्शियली तेवढं स्टेबल नसल्यामुळे आपण लहानपणी की आपल्याला एक परतीचा मार्ग नसतो. तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही म्हणाल की आज मी केलं, कारण बऱ्याच मी अशा ऐकून होत्या, अरे मुंबईत कुठे चाललाय. बरेच लोक आलेत मुंबईमध्ये आणि गेले पुन्हा, की बरेच येतात काम करतात पण ते होत नाही, की मुंबई सूट होत नाही म्हणू शकतात त्यांना, कामासाठी म्हणा किंवा काय. पण आपल्याकडे परतीचा मार्गच नव्हता त्या काळी, की हे एक खूप प्रेशर होतं तेव्हा. प्रेशर असं नाही म्हणू शकत की स्वतःला काहीतरी प्रूव्ह करायचंय. मी असं नाही राहू शकत की मी काहीतरी करतोय आणि कोकणातच राहून मी काहीतरी करेन. मला असं नाही कुठे राहण्याबद्दल इश्यू नव्हता, पण काहीतरी करायचंय हे पहिल्यापासून मनात एक जिद्द होती की आपण काहीतरी केलं पाहिजे, की त्याच्यामुळे आपलं स्वतःचं नाव होईल किंवा आपण त्या लेवलला काहीतरी केलं पाहिजे. हे पहिल्यापासून माझ्या डोक्यात होतं. मग मुंबईत आल्यानंतर एडिटर व्हावं किंवा त्या दिशेने कसं काय वळणं झालं? टेक्निकल फील्डमध्ये काहीतरी करायचं होतं मला. मी सुरुवातीला आल्यानंतर एक विक्रोळीला क्लासिक बिझनेस कॉर्पोरेशन म्हणून आहे, गिरीश मळगावकर यांचं. सो सुरुवातीला त्यांच्याकडे APBX इंटरकॉमचं वगैरे काम चालतं टेक्निकलीच, सर्व जे इंटरकॉम बिल्डिंग्समध्ये लागतात वगैरे. तिकडे मी जवळपास 7 ते 8 महिने केलं. ते आमच्या गावचेच होते, त्यांचे वडील आणि माझ्या वडिलांची ओळख असल्यामुळे ते म्हणाले माझा मुलगा आलेला आहे तिकडे, सो बघ काय करता येईल तर त्यासाठी. 2000 साली तू आला? 2000 मध्ये, येस. सो ते आल्यानंतर त्यांना मी भेटलो, म्हटलं ठीक आहे ये थोडं अलग आहे, म्हटलं आपण बघूया काय होईल. सो मी ते करायला लागलो. 7 ते 8 महिने झाले ते करत होतो. पण म्हणतात ना आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, ते करत होतो. पण म्हणता तेवढी रुची नव्हती किंवा म्हटलं नाही, मी ते शोधात होतो, मला काहीतरी मिळेल, काहीतरी वेगळं मिळेल. सो एक तुम्हाला किस्सा सांगू शकतो की ज्यावेळी हे मी करत होतो APBXचं काम, त्यावेळी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपनीजमध्ये किंवा मोठमोठ्या घरी म्हणा इंटरकॉम सिस्टम लावलं, जिथे 3 BHK 4 BHK असेल किंवा बंगलो असेल तर तिकडे APBX सिस्टम लावले जातं, इंटरकॉम सिस्टम. सो मी सर्व्हिस करायला आम्ही महिन्या 2 महिन्याने असे जात असतो. माझं लग म्हणू शकतो किंवा काही म्हणू शकतो आपण. आस्था चॅनल किंवा CMM स्टुडिओ त्या काळात खूप मोठा होता 2000 मध्ये, जिथे सगळी कामं चालायची आपल्या ह्या फील्डशी रिलेटेड. सो त्यांच्या घरी APBX सिस्टम होता आणि मी तिकडे सर्व्हिसला जायचो त्यावेळी. मला चॅनल आहे त्यांच्या घरी, आस्थाचं चॅनल ज्यांचं आहे त्यांच्या घरी मी APBX सिस्टमचं काम करण्यासाठी सर्व्हिसिंगसाठी जायचो. सो माझं एक 3 ते 4 वेळा जाणं झालं होतं 2 ते 3 महिन्यामध्ये. त्यामुळे त्यांच्या ज्या ओनर होत्या आस्था चॅनलच्या, किरीट मेहता यांच्या मिसेस होत्या त्या, नीना मेहता म्हणून, त्यांनी मला विचारलं होतं की तू आमच्या इकडे करशील का? बरोबर. सो मी म्हटलं ठीक आहे, मला थोडा वेळ द्या, मला बघावं लागेल, मी बघतो आणि जर मला आवडलं तर मी नक्की करतो. आणि माझा तो दिवस होता, मी CMM स्टुडिओमध्ये मी गेलो आणि मी गेलो. त्यानंतर मला सुरुवातीला काहीच कळलं, मला माहिती पण नव्हतं, फक्त ऐकून होतं आस्था चॅनल. आणि ते कॉर्पोरेट लाईफ ते पूर्ण वेगळंच होतं. म्हणजे ती माझ्यासाठी ही सवय नाही. आपण कोकणातून आलो आणि डिरेक्टली आपण अशा ठिकाणी गेलो की आपल्याला याबद्दल काहीच आयडिया नाही की या फील्डमध्ये काम कसं होतं किंवा काय होतं. पण मी ते गेलो, 2-3 दिवस पाहिलं. माझ्यासाठी प्लस पॉईंट असं होतं, तिथे गेल्यानंतर MTVचं काम तिकडे चालायचं, कारण तो स्टुडिओ पण होता, चॅनल त्यांचा स्वतः होता, त्यासोबत तो स्टुडिओज पण होता. सो तिकडे MTV चिटू चॅट, MTV हाऊसफुल अशा शोज तिकडे शूट पण व्हायचे आणि एडिट पण व्हायचे तिथेच. ते बघितल्यानंतर म्हटलं, असं वाटलं मला बॉस करायचं तर मग आता इथेच करायचं. ते क्लिक बसला की क्लिक, आपण म्हणतो ना, येस, ते वाटलं मला त्या दिवशी किंवा हेच करायचं, आता जे करायचं आपण इथेच करायचंय. काय होईल कसं होईल ते माहित नाही, पण इथेच करायचं. ओके. सो तो दिवस आणि आजचा दिवस आहे की मी अजूनही या फील्डमध्ये काम करतोय. वा 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 वा. नाही, आणि त्याच्यानंतर स्वतःचं इतका मोठा सेटअप स्टुडिओ आला आहे तुझा अंधेरीमध्ये, आणि तिथे बऱ्याच सिरियलची कामं एकाच वेळी सुरू असतात. मग तो स्वतःचा सेटअप करावा हा खूप पुढे नंतर वाटलं का? नाही, कसं झालं, जेव्हा मी आस्थामध्ये करत होतो 6 महिने, त्याच्यानंतर त्यांचं चॅनल वगैरे शिफ्ट झालं दिल्लीमध्ये. ओके. मग त्यानंतर करायचं काय, म्हणजे मोठा प्रश्न होता माझ्याकडे, तिथून बाहेर पडल्यानंतर करायचं काय. पण मी त्यावेळी तिथे करत असताना मला एडिटची आवड लागली होती, कारण तिथे कसं मी नाईटला असायचो बऱ्यापैकी. त्यामुळे एडिटर जे असायचे त्यावेळी मी कंट्रोल रूमला काम करायचं. कंट्रोल रूम म्हणजे पॅच पॅनल असायचं, तिकडे कॅसेट डिजिटाईज करणं. त्यावेळी कॅसेट सब चालायचं, जे DG बिटा वगैरे, तर ते कॅसेट डिजिटाईज करणं आणि त्यावर एडिटर्स काम करायचे. त्यामुळे हे पॅच पॅनल रूम म्हणतात. ते अजूनही फक्त चॅनल्सला वगैरे अजूनही आहेत, बाकी आता स्टुडिओजमध्ये कमी झाले ते सर्व पॅच पॅनल रूम. पण चॅनल्समध्ये वगैरे ते त्या काळात तर खूप असायचे, प्रत्येक स्टुडिओजमध्ये पण असायचे त्यावेळी. सो एक करता करता मला एडिटची पण आवड लागली. मी रात्री एडिटर्स माझ्यावर, त्यांना हळूहळू त्यांना म्हणतात ना की एक चांगला म्हणजे ह्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो. सो ते मला पण सांगायचे, अरे हे छोटं एवढं करके रख. मग ते मी छोटं करता करता मला एक ते 2 महिने ती सवय लागली होती आणि आवड पण लागली होती एडिटची. मग जेव्हा तिथून मी बाहेर पडलो, सो मग करायचं काय. मग मी बऱ्याच स्टुडिओमध्ये मग छोटं काम करत राहिलो. मग साई फिल्म म्हणून एक स्टुडिओ आहे माटुंगा रुईया कॉलेजच्या इथे, मानसिंग पवार यांचा. म्हणजे मानसिंग पवार म्हणजे आपल्याला त्यावेळी माहिती असेल तर सर्जा राजा सिरियल त्यांची असेल DDला, त्यानंतर असे पाहुणे येती किंवा आमची माती आमची माणसं, दूरदर्शनचे सिनियर आणि बऱ्यापैकी त्यांनी दूरदर्शनची कामं करत होते ते.
त्यामुळे मी तिथे इन हाऊस ॲज अ एडिटर म्हणून मला त्यांनी अपॉइंट केलं. ओके. हां, पण मी खूप त्या लेवलला एक्सपिरियन्स नव्हतं, पण मी हळूहळू काम करत ग्रो करत होतो. त्यावेळी ते करत होतो. त्यांच्याकडे ॲग्रिकल्चर पण बरीच कामं असायची, डॉक्युमेंटरीज वगैरे, किंवा ते नाटक असतील तर नाटक पण करायचे. त्यामुळे मला ना एकाच ठिकाणी राहून ना बऱ्याच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करायला मिळालं मला. सगळे म्हटलं आपला तो बेस तयार होणं असतो ना, बेस तयार प्रोजेक्ट म्हणण्यापेक्षा तू आता जे सांगतोयस ना, हे या वेगवेगळ्या स्क्रिप्ट आहेत. येस. की नाटक हे वेगळं आहे, त्याच्यामध्ये कृषीचा कार्यक्रम हा डॉक्युड्रामा आहे. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत टेलिव्हिजनचे, जे तू एकाच सेटअपमध्ये एकाच वेळी शिकत होतो मी. या निमित्ताने या पॉडकास्टचा हेतू हाच आहे की सामान्य लोकांना किंवा नवीन लोकांना कळावं की एडिट म्हणजे नेमकं काय, आणि का कळावं तर त्यांनी त्यात सहभागी व्हावं, यावं आणि छान गोष्टी कराव्यात म्हणून. येस. मला सांग, हा एडिटचा सेटअप तू स्वतःचा बनवलास, त्याची गरज कधी वाटली? दुसऱ्याच्या सेटअपमध्ये काम करू शकत होतो आपण, बऱ्याच गोष्टी होत्या तुझ्या हातात. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा मी म्हणालो की मानसिंग परंजाच्या स्टुडिओमध्ये करत होतो, त्यावेळी मला असं कुठे जाणवलं की आता मी स्वतःला थोडंसं ॲज अ कामामध्ये ग्रो करतो, किंवा माझे स्वतःचे क्लायंट्स मला दिसत आहेत की जे माझ्यावर, किंवा सचिन नाटेकर आहे तर आपण काम करतो. त्यामुळे मला ना स्किल लेवल माझी वाढत चालली होती. त्यामुळे मला असं वाटलं की आता कुठेतरी आपण जॉब थांबवणं गरजेचं आहे, जॉब करणं, की फ्रीलान्स करावं. हे माझ्या डोक्यात पहिलं आलं जेव्हा मी जॉब सोडला आणि मी फ्रीलान्स करायला चालू केलं. पण फ्रीलान्स करता करता माझ्या एक लक्षात पण आलं की मला जर फ्रीलान्स म्हणून करायचं आहे तर मला कुठेतरी स्टुडिओ पण बुक करावं लागणार आहे, किंवा क्लायंटला तिथे बुक करून मग तिथे जाऊन मी काम करणार. बरोबर. त्याचवेळी मला असं जाणवलं की नाही यार, मग आपण एक काम करूया. त्यावेळी नव्याने मॅकवरच काम करत होतो बरीच वर्ष, त्यामुळे आयमॅक आला होता आणि माझे पैसे सेव्हिंग होते थोडेफार. पहिलं मी त्यावेळी 1 लाखमध्ये आयमॅक घेतला होता घरीच. ओके. आणि म्हटलं चल आपण फ्रीलान्स पण करू जिकडे असेल तिथे क्लायंट, आणि काही छोटे मोठे क्लायंट जर असतील आपल्याने करू शकतो तर आपण घरी पण ते काम घेऊन जाऊ, करू आणि त्यांना आपण डिलिव्हर करू. हे करता करता असं झालं की घरीच माझ्याकडे कामं एवढी वाढायला लागली की मला अंदाज येत ना आता करू काय, की बऱ्याच लोकांचे क्लायंट्स, कॉर्पोरेटचे क्लायंट यायला लागले, बऱ्याच गोष्टी. आणि त्यावेळी इंटरनेट पण एवढं फास्ट नव्हतं. म्हणजे आपण एक म्युझिकची फाईल 50 MB ची फाईल डाउनलोड करायची म्हटली तर त्याला 1 तास लागायचा. आता मी 10 ते 15 GB फाईल पण 5 मिनिटात डाउनलोड करतो. हा डिफरन्स होता त्या काळात. त्यामुळे मग करायचं काय, मग कुठेतरी एक जागा घेतली पाहिजे आपण. मग मी DN नगरमध्ये एक छोटीशी जागा घेतली होती त्यावेळी, आणि तिथे एक सेटअप चालू केलं. मग एकचा दुसरा झाला, मग तिसरा, पण काम वाढतच चालली होती. मग करायचं, मग हळूहळू ते असं ग्रो होत गेलं ते. आणि ते काम आठवतं की जे आपण 2008 साली सुरू केलं, आणि ते पहिलंच अचिव्हमेंट होती. म्हणजे कोणाला त्यातलं काहीच माहीत नव्हतं की हे हिंदीत बघितलं होतं. पहिला स्किट बेस्ड कॉमेडी शो मराठीतला कॉमेडी एक्सप्रेस 2008 साली सुरू झाला. मग फू बाय फू, आणि मग अनेक आले, आणि हास्यजत्रा आता त्याचं शिखर आहे. येस. तर त्यावेळेस प्रशांत लोके लिहायचा, मी लिहायचो, सचिन मोठे लिहायचा, ज्ञानेश भालेकरच त्याचा दिग्दर्शक होता, सगळी मंडळी होती त्यात, आणि तू एडिटर होतास. तर कोणाला असं माहीत नव्हतं ना किती मिनिटाचं स्किट दाखवायचं, किती मिनिटाचं लिहायचं असतं, किती मिनिटाचं परफॉर्म होणार आहे. तर त्यातून आपण शिकत होतो. तर त्या असे पांडा पाडणाऱ्या प्रोजेक्टच्या वेळी मजा येते काय? म्हणजे भरपूर. त्यात ज्ञानेश सरांचा अजून दरारा एक वेगळाच होता. म्हणजे ज्ञानेश सर एपिसोड बघितल्यानंतर काय रिॲक्ट होतील हे कोणालाच अंदाज नसायचा. म्हणजे आत्ताचे आपले मोठे डिरेक्टर असतील, विशाल मोडवे असेल, गौरव ठाकूर असेल, म्हणजे सगळ्यांचे हे लोक, म्हणजे ती भट्टी जमायची एडिटमध्ये. हे लोक आत्ता जरी आपण म्हणतो प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये करतायत काम, ॲज अ डिरेक्टर म्हणूनच करतात आपल्याच फील्डमध्ये, पण इंडिपेंडंट झालेले आहेत सगळे. पण हे सगळे करता करता हे त्या काळात एडिटमध्ये आमची भट्टी जमायची. आणि हे करताना आमचं एपिसोड ट्रिमिंग करणं, त्याच्यानंतर वाजलेले पंचेस घेणं आणि ते बनवणं एपिसोड, हे केल्यानंतर पण आम्हाला ज्ञानेश सरांची एक भीती असायची. पाहिल्यानंतर त्यांचं फायनल टेलिकास्ट बघायचे ज्ञानेश सर. पण बऱ्याच वेळा असं व्हायचं की ज्ञानेश सर फायनल एपिसोडच बघणार आहे की हे व्हायचं. त्यामुळे ती एक मजा असायची. म्हणजे तो भीतीयुक्त म्हणतात ना, ते आदर. एडिटरला स्वतःचा एक डोळा असावा लागतो, कारण दिग्दर्शक एक डोळा ठेवून असतो अख्ख्या प्रोजेक्टवर, बरोबर. बट एडिटरला त्याचा डोळा चुकवून स्वतःच्या डोळ्याने, स्वतःच्या नजरेने ते पूर्ण प्रोजेक्ट बघावं लागतं. तर लेखक, त्यानंतर दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांच्या दृष्टिकोनाला, यांच्या नजरेला तुझी नजर मॅच होईल याच्यासाठी काय टेक्निक वापर? त्यासाठी टेक्निक म्हणण्यापेक्षा जेव्हा आता कोणताही प्रोजेक्ट शूट केला जातो, त्यानंतर जेव्हा डिरेक्टर्स आपल्याकडे फुटेज पाठवतात, बऱ्याच डिरेक्टर्सचं असं असतं की एखादा सिक्वेन्स मला दाखव, पूर्ण नको, बाकी तू तुझ्या लेवलने एडिट चालू ठेव. बरोबर. त्यांना एखादा सिक्वेन्समध्ये वाटत असतं की इथे काहीतरी गडबड आहे किंवा काय झालंय, की मला हे रिवर्क करावं लागेल का शूटमध्ये, परत पॅच करावं लागेल का पॅच शूट,
किंवा काय, तर तो सिक्वेन्स मागतात. नाहीतर ते आपल्याकडे कसं असतं, एडिटरचं ट्युनिंग आणि डिरेक्टरचं ट्युनिंग लागतंच थोडक्यात. त्याशिवाय आपल्याकडे प्रोजेक्ट पण येत नाही जर मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं, कारण आपण जे प्रोजेक्ट करतोय लॉंग प्रोजेक्ट असतं. तर त्यामुळे ते प्रोजेक्टचा टाइम स्पॅन हा मोठा असतो. फिल्म असेल तर मिनिमम 5 ते 6 महिने तुमच्या एडिटमध्ये जातात एका प्रोजेक्टच्या. त्यामुळे तो असं नसतं की कोणतरी ओळख नाही आणि आपण काम करतोय. सो एक त्याचं काम माहिती असणं गरजेचं असतं एडिटरचं, डिरेक्टरला पण. सो हे करत असताना डिरेक्टर आपल्याला सोडून देतो प्रोजेक्ट की तू तुझ्या याने बनव. जेव्हा मी माझं व्हर्जन बनवतो, 2 ते 3 व्हर्जन बनतात पहिले आपली, त्यानंतर आपण एक प्रिव्ह्यू करतो, एक पार्ट 1 म्हणू शकतो, 1 तासाचा प्रिव्ह्यू करतो ओव्हरऑल जो झालेला आहे तो. मग त्यानंतर डिस्कशन होतात, काय होऊ शकतं, काय करू शकतो किंवा काय, आणि अशा पद्धतीने ती हळूहळू प्रोसेस करतो. पण ती गिव्ह अँड टेक करत असतो पुढे जाऊन. एकदा याची जर फिल्मची जर प्रोसेस सांगितलं तर ओव्हरऑल आपण 60 ते 70 सीन्स असतात. तू स्क्रिप्ट वाचतोस फिल्मचं? स्क्रिप्ट लॉग होते आणि जी शूट होते ना ती स्क्रिप्ट एडिटमध्ये येते, ती आपण वाचतो. त्याच्यानंतर आपण रशेस एकदा बघतो पूर्णपणे, काय शूट झालेलं आणि काय नाही आलं, आणि त्याच्यानंतर आपण एक आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक फिल्म बनवण्याचा प्रयत्न करत असतो की त्याचा फिल्मचा स्पेस काय असला पाहिजे. आता एक सिक्वेन्स घडणार आहे, एखादा फाईट किंवा एखादा ड्रामा येणार आहे, मग तो ड्रामा येण्यासाठी त्याच्या आधी पहिले 15 ते 20 मिनिटं त्याची जी एक म्हणतात ना तयारी करणं, काय कॅरेक्टर्स कशा आणू शकतो, एखादं कॅरेक्टर आधी आणायचं आहे, कुठे मागे घ्यायचं आहे, कुठे पुढे घ्यायचं आहे, कुठे फ्लॅश इन फ्लॅश आउट करायचं आहे, ह्या पद्धतीने ना फिल्म मानली जाते. म्हणजे बऱ्याच गोष्टी या स्क्रिप्टमध्ये पण नसतात, पण एडिट करता करता आपल्याला वाटतं नाही यार हे इथे नको, हे इथे गेलं पाहिजे, तर ती मजा, त्याचा इम्पॅक्ट जास्त आहे. पण मी पाहिलेलं आहे मंडळी, बऱ्याच फिल्म्स या लेखकाला एडिटला गेल्यानंतर एडिटरने ज्या पद्धतीने मागे पुढे केलेलं आहे त्यांचं स्क्रिप्ट, जे डिरेक्टरलाही चकित करणारी गोष्ट असते की आपण अशा पद्धतीचा सिनेमा बघितला नव्हता जो कागदावर होता आणि तो शूट झाला होता. त्यामुळे एडिटरचं प्रचंड त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. प्लीज कंटिन्यू. मला आवडलं आत्ता जी सला ते सलाना ते आपण फिल्म सलानाचं पण खूप कौतुक झालेलं आहे. आणि जिथे जिथे म्हणजे आत्ता ही फिल्म बऱ्याच फिल्म फेस्टिवलला फिरते. गेल्यानंतर त्या फिल्मचं एवढं कौतुक होतं, पण स्पेशली डिरेक्टरला सुद्धा एडिट कोणी केली आहे हे विचारलं जातं, किंवा मला समोरून सर फोन करून सांगतात अरे एडिटची खूप तारीफ होते फिल्मची. कारण त्यामध्ये अशा गोष्टी बऱ्याच याच्या खूप गिमिक्स केलेल्या आहेत एडिटमध्ये. त्या फिल्ममध्ये मी सांगत आम्ही बऱ्याच गोष्टी तर मोबाईलवर शूट करून आम्ही त्यावेळी पेरल्या आणि ह्या करू शकतो, अशा पण गोष्टी केलेल्या आहेत. कारण हे ना एडिटिंगशी रिलेटेड न्यूज हे सगळ्या बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. माझा आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नवीन जी जनरेशन आहे त्यांच्यासमोर एक बागुलबुवा असंच म्हणेन मी, ती तंत्र खूप अर्थातच ग्रेट आहे ज्याने कोणी शोधलंय, पण त्याचा उभा केला जातो AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते आता येणार, मग सगळं त्याच्या अंडर चालणार, मग रायटर घरी बसणार, एडिटरला काम नाही राहणार, आणि म्युझिकवाले गाण्याचे आवाज, ह्याचे आवाज त्याचे हे काय म्हणणं काय आहे म्हणजे त्या तंत्राचं? असं काही त्या तंत्राचं म्हणणं आहे काय? AI हे आत्ता ही टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि हळूहळू ती अजून डेव्हलप होते. सगळ्यात महत्त्वाचं आत्ता तरी AI हे एडिटमध्ये आलं नाही आहे त्या लेवलने. मी सांगतो आता थोडक्यात, मी सांगतो AI हे स्टील इमेजमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला आहे की खूप काही गोष्टी करू शकतो. थोडक्यात आपण म्हटलं तर एखाद्याला वडापावची गाडी टाकायची, त्याचं जर ब्रोशर बनवायचं, बुकलेट बनवायचं आहे त्याला, त्याने जर कमांड दिली कोणातरी ऑपरेटरकडे गेलं, त्याला एक 20 ते 25 त्याला रेफरन्सेस मिळू शकतात. आणि नवीन चेंजेस, नवीन इमिटेशन नाही नवीन, आणि त्यामध्ये तुम्ही एडिट पण करू शकता. पण व्हिडिओ लेवलला अजून त्यामध्ये तेवढं झालेलं नाहीये. VFX मध्ये यूज केलं जातं, पण अजून एडिटमध्ये त्या लेवलला अजून आलं नाहीये. बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे आमच्या एडिटमध्ये पण नोकरी खाणार. सो अजून तरी नाही, पुढच्या 3 ते वर्षात गोष्टी बदलतील, पण अजून त्या लेवलमध्ये एडिटमध्ये आलं नाहीये. आलं तरी त्याला एक काहीतरी लिमिटेशन असतील, कारण शेवटी ना एडिट हे तुमचं शेवटी माइंड आहे, ह्युमन सेन्स आहे. इथे तुम्हाला कुठे बिल्डअप करायचे आहेत, कुठे होल्ड करायचं आहे, तो AI काय करेल, आपल्या एका पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला एक बेसिक देऊ शकतो पुढे जाऊन, की कोणता शॉट लावायचा आहे, कोणता शॉट ओके आहे, ते तुम्हाला बायफर्केट करून देऊ शकतो. पण तो एक्झॅक्टली इमोशन्स किती पकडेल हे नाही सांगू शकत आता. की मला इथे होल्ड लावाय, की इथे मला बिल्डअप करायचं, इथे मला फास्ट कट आहे, ॲक्शन आहे, तर मला ॲक्शन त्या लेवलने तो करेल का. इथे मला 4 शॉट्स मला इन्सर्ट करायचे 1 सेकंडमध्ये असतील, एक छोटा पॉईंट तिकडनं मला वाईड येतो, इकडनं हाय अँगल येतो, लो अँगल, सो मला ते AI कडनं येईल हे नाही सांगू शकत. त्यावेळी तिथे तेच हवं, ते हवं, ते नाही, ते तुम्हाला मॅन्युअली रशेस बघणार, त्यानंतर तुम्ही नोट डाऊन करता काय करायचं. येस, त्याशिवाय ते इम्पॉसिबल आहे. पण आत्ता तुम्ही म्हणाल तर AI सध्या ना इन्स्टा आणि फेसबुक ज्या रील्समध्ये जे थोडक्यात क्वालिटी वाईज डाऊनग्रेड आहे ना, तिथे म्हणजे अनलिमिटेड आहे, त्याला लिमिटलेस यूज केलं जातोय तिकडे. पण हायर क्वालिटीला आपण 4K आपण करतोय, फिल्म करतोय, वेब सिरीज करतोय, तर तिथे अजून व्हिडिओ लेवलला त्या लेवलला काम अजून AI मध्ये तर आत्ता तरी कुठेच होत नाही आहे. त्या लेवलला जर आपण VFX मध्ये जर आपण विचार करायला गेलो तर VFX मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये AI हे यूज होत आहे.
ते काय करतो, पण बऱ्याच वेळा ना मोठा असेल ना, काही मोठा प्रोजेक्ट असेल तर ते करू शकत नाही. एखादा बीजी बनवायचं आहे, लाईव्ह बीजी बनवायचं आहे, सिंगल आहे तर ते करू शकतात. पण एखादा कॅरेक्टर चालतंय, त्याला मला त्याचे वेगवेगळ्या अँगल्समध्ये हवं आहे ना, तर ते AI तुम्हाला आत्ता नाही देऊ शकत आहे. कारण काय होतं, ते तुम्हाला सिमिलर देऊ शकतं, पण ते मला आता इथे चालताना मला हे खाली गवत आहे तर ते मला दुसऱ्या अँगलने ते गवतची हाईट तेवढीच असेल हे नाही सांगू शकत. किंवा तो मागचा बॅकड्रॉप आहे किंवा झाडं असतील ते सिमिलर मिळतं पण ॲज इट इज नाही मिळत. त्याच्यामुळे AI हे अजून त्या लेवलने यूज होत नाही आपल्या फील्डमध्ये तरी अर्थात. आणि 4K आणि ह्याला तर अजून नाहीच आहे. आणि व्हिडिओ क्वालिटी पण त्याला लिमिट आहे. 5 सेकंड टू 10 सेकंड तर त्याला व्हिडिओ क्वालिटीला लिमिट आहे त्याला AI ला. त्यामुळे ते नाही होत आहे. ह्युमन रिसोर्स पाहिजेच त्याला. येस सध्या तरी आहे, अजून होतंय डेव्हलप. पुढचे 3 ते 4-5 वर्षात नाही सांगू शकत किती डेव्हलप होणार ते अजून डेव्हलप होते. बरेच लोक त्यावर प्रोसेसमध्ये आहेत, काम करतात. मानवी सध्या तरी नाही. म्हणजे मित्रांनो, काही घाबरायची गरज नाही, बिंदास एडिटर व्हा तुम्ही. कारण AI आपल्याला आव्हान म्हणून समोर आलं असलं तरी ते आपण त्याच्या खांद्यावर हात टाकून चल ना भाई तुला सांगतो या लेवलला आपलं करिअर करू शकतो सध्या. त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही AIची वगैरे. मानवी प्रतिभा ही मानवी प्रतिभा आहे. या सगळ्या आव्हानानंतर जे काही नवीन मुलं तुझ्याकडे, आता तू पहिले तर खूप मुलं घडवलीस, खूप एडिटर इंडिव्हिज्युअल तुझ्याकडनं तयार झालेले जे आता स्वतःचं सेटअप काढलं आहे किंवा त्यांनी वेगळं जरी टेक्निकल फील्ड केलं असेल तरी इथला अनुभव त्यांना हे झालेला आहे, फायद्याचा ठरलेला आहे. तर आता जी मुलं नवीन येत आहेत या क्षेत्रामध्ये, तू नवीन मुलांना काय सांगशील? आत्ता मी एडिटिंगमध्ये सांगायचं, एडिटमध्ये सगळ्यात जास्त ही फील्ड म्हणा की न्यू फील्ड आहे आणि ह्याला स्कोप भरपूर आहे सध्या. कारण कोणताही प्रोजेक्ट म्हटल्यानंतर त्याला एडिटर हा लागतोच. छोट्यात छोटा तुमचा युट्यूबचा कॉन्टेंट असेल किंवा आमच्या फील्डमध्ये पण काम करणार तिकडे हा एडिटर हा लागतोच. त्यामुळे तुम्हाला तुमचं स्किल तुम्ही किती डेव्हलप करताय, तुम्हाला एडिट सेटअप आला त्याच्यानंतर तुम्ही छोटे छोटे प्रोजेक्ट करत किंवा कोणाला तरी कुठेतरी असिस्ट करा, फिल्मला करा किंवा बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच ठिकाणी. किंवा आजकाल बरेच युट्यूब चॅनल्स आहेत त्यांनी स्वतःचं पोस्ट प्रोडक्शन हाऊस चालू केलेलं आहे की तिकडे जाऊन तिकडे कोणाकडे असेल तर तिकडे हात साफ करा किंवा तुम्ही स्वतः शिका, घरी ट्राय करा आणि ते करत करत तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. कारण जेवढं तुम्ही स्किल डेव्हलप कराल ह्याच्यामध्ये त्यामध्ये तुम्ही तेवढे डेव्हलप होत जाता, तेवढं तुम्ही एक्सप्रेस होत जाल, स्वतःला तुम्ही एक्सप्रेस करायला मिळतं. युट्यूब हे असं आहे किंवा जे आत्ता सोशल मीडिया की तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस व्हायचं असतं. मग तुम्ही एडिटमध्ये काय स्किल लेवलला तुम्ही काम करताय ते तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करता आणि ती तुम्हाला आनंद हळूहळू मिळतो. सुरुवात तुम्हाला ते बोरिंग वाटू शकतं पण तुम्हाला मी म्हणतो ना पॅशन आहे, पण सोबत तुम्हाला पेशन्स पण हवेत, त्याशिवाय नाही करू शकत. बरोबर. पॅशन सोबत तुम्हाला पेशन्स हवे, डेडिकेशन हवं, त्याशिवाय इम्पॉसिबल आहे. सचिन नाटेकर इतक्या गोष्टी एडिट केल्यानंतर काही ना काहीतरी एक इन्सिडेंट घडला असेल ना की जिथं आधी टेन्शन आलं आणि नंतर हसून हसून काही फुटेज नाही आलं किंवा काही गायब झालं किंवा खरंच टेन्शन आलं आणि वाट लागली, असं काही घडलंय का मेजर? असं एक तुम्हाला किस्सा सांगू शकतो की गायब झालं असं नाही, पण त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट केल्यानंतर मी काय किंवा आमच्या टीम मधले ज्ञानेश सरांचाच प्रोजेक्ट होता. एक INTची डॉक्युमेंटरी केली होती, वेगळा प्रयोग स्टार प्रवाहाने केली होती. स्टार प्रवाहावर केला होता. गणेश सागडे सर ते ऍक्च्युली तेव्हा चॅनलमध्ये नव्हते, ते आमच्या प्रोजेक्टमध्ये आमच्या सोबत होते. आम्ही 7 ते 8 सेटअपवर आम्ही तो प्रोजेक्ट काम करत होतो. INTची डॉक्युमेंटरी, त्याचा स्टार्ट काय, मध्य काय आणि शेवट काय हे शेवटपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं. प्रोजेक्ट असा होता की ज्ञानेश सरांचा फोन आला, त्यांनी ऑलरेडी 8 दिवस काम चालू केलं होतं कारण मी ऑलरेडी कुठेतरी होतो आणि मला अचानक फोन आला की सचिन असं असं प्रोजेक्ट करायचं आहे. म्हटलं ठीक आहे ज्ञानेश सर, बघू, करतो. पण ज्यावेळी माझ्याकडे फुटेज आलं, हे मी सांगतो ती गोष्ट 2010-11ची असेल, की ते फुटेज एवढं की 8 कॅमेराने शूट केलं, पण ते एक दिवसाचं नाहीये, 7 ते 8 दिवस जेव्हा वाटलं कॅमेरा घेऊन गेला शूट केलं. ते INTची जे काही नाटकं चालतात, जे एकांकिका चालत असतात INTच्या ना, त्या शूट करणं, मग तिकडे कोण आर्टिस्ट असेल त्यांचे ना ते जे त्यांनी डिरेक्टर असं ते बाईट्स ते घेत होते, पण त्यांनी असे 5 जण सिलेक्ट केले होते आणि त्यांची एक बायोग्राफी पण होती त्यामध्ये. ऍक्टर असेल, म्युझिक असेल, जे समीयन आता मोठे म्युझिक डिरेक्टर समीयन असेल, त्यांची ती अशी एक बायोग्राफी पण होती त्याच्यामध्ये. तो प्रोसेस जो होता ना ती काम करण्याचा, तो अनबिलिव्हेबल होता माझ्यासाठी किंवा सगळ्यांसाठीच. म्हणजे ते झाल्यानंतर कोणालाही फोन केला ना पुढचे 4 ते 8 दिवसात, काय झोपलोय, हे एकच वाक्य प्रत्येक जणांचं होतं, नाही तू विचारू नकोस काय करतोय, काही करायची इच्छा नाहीये. एडिटमध्ये डे नाईट आम्ही 8-8 दिवस कोणालाच हलता येत नव्हतं. म्हणजे विशाल मोडवे असेल, विशाल आणि मी बसायचो, जे आत्ता एकती बेगम याने केला, विशाल आणि मी, माझ्याबरोबर स्वप्नील होता खानविलकर,
तो आणि गौरव ठाकूर असे ना प्रत्येक जण एडिटर घेऊन ना चंग वाटून आम्ही त्याचं काम करत होतो, डेव्हलप करायचो. की मी एक होता तो फक्त मॉन्टाजेस बनवायचा, मी होतो फक्त कॉन्टेंट ऐकतोय, ट्रिम करतोय. म्हणजे तो एवढा कॉन्टेंट होता त्याला अनलिमिटेड, म्हणजे त्याला त्यामुळे ती जेव्हा केली आणि जेव्हा टेलिकास्ट आम्हाला असं कळलं अरे 8 दिवस राहिले आणि ऍक्च्युली तो प्रोजेक्ट 3 महिन्याचा होता तसं बघायला, कारण तेवढं फुटेज होतं. आमच्याकडे टार्गेट होतं 22 ते 25 दिवसात त्या ऑनरला पण जायचं आहे. तो प्रोजेक्ट एक चॅलेंजिंग होता आणि तो टेलिकास्ट झाला आणि म्हणजे त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की हा बस कर सकते, ये कर दिया तो लाईफ में कुछ भी कर सकते. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे जो आजच्या सगळ्या तरुण पिढीला रिलेट होईल. आपण कॉलेजमध्ये बघतो किंवा तरुण मुलांचा ग्रुप आपण बघतो, त्याच्यामध्ये आपण एकांकिका करत असतो, शॉर्ट फिल्म करत असतो किंवा कट्ट्यावर क्रिएटिव्ह स्वप्न बघत असतो. त्या ग्रुपमध्ये ना ॲक्टर खूप असतात, 8-10 ॲक्टर असतात, रायटर 5-6 रायटर असतात, डिरेक्टर 7-8 असतात, कॉस्ट्युम्स करणारे खूप असतात. मुलींना तर कॉस्ट्युम येतो प्रत्येक मुलीला, हेअर्स आणि बाकी सगळ्या गोष्टी. आर्ट डिपार्टमेंट करणारे पण तिघं चौघं असतात. तर मग एडिट करणारा एकच असतो त्यात. सगळ्यात महत्वाचं की एडिटिंग हे लोकांना बोरिंग वाटतं. एडिटिंग अरे हे खूप क्लिष्ट आहे रे, हे ना डोक्याला शॉर्ट आहे, काय तुम्ही परत परत एकच डायलॉग 10-10 वेळा ऐकत असता किंवा हे करत असता, ते खूप टाइम टेकिंग आहे आणि खूप वेळ जातो या गोष्टीला. पण मला असं वाटतं की तुम्ही बोरिंग म्हणण्यापेक्षा ती प्रोसेसची मजा घेतली पाहिजे. बऱ्याच जणांना काय वाटतं की अरे एडिट नको, बोर, पण तुम्ही एकदा ती आवड लागली ना तुम्हाला, मग तुम्ही एडिट शिवाय दुसरा काही विचार पण नाही करणार. जे मला बरेच एडिटर असतील त्यांनी हा अनुभव घेतला असेल किंवा मी स्वतः घेत असतो की जेव्हा तुम्हाला आवड लागते, थोडक्यात मी सांगतो, आपण एखाद्या डेस्टिनेशनला लांब जातो, कुठेतरी 10 तासाचा ट्रॅव्हल असेल समजा जाताना, तो जर ट्रॅव्हलला पोहोचणार म्हणून आपण जर विचार केला अरे कधी पोहोचणार, त्यापेक्षा आपण ते जाताना जर ती मजा घेतली त्या ट्रॅव्हलची, कुठेतरी वाटेत थांबलं, चहा घेतला किंवा आपण कुठेतरी वाटेत फोटो काढतो किंवा कुठे निसर्ग दिसणार, नेचर असेल तर आपण तिथे थांबतो. सो एडिट पण तसंच आहे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करताना त्या मुवमेंट जर तुम्ही बनवत जाताना, तुम्हाला कधी कधी लॉंग प्रोजेक्ट असतो तर तुम्हाला थोडा स्ट्रेस येतो, ब्रेक घेऊ शकता. मी तर म्हणतो मी स्वतः पॉवर नॅप घेतो, सिंपल अर्धा तास झोपतो, असं वाटलं तर मी सिंपल थोडं थांबतो, ब्रेक घेतो, झोपतो, परत डबल एनर्जीने काम करतो. किंवा कधी चहाचा ब्रेक होतो किंवा अशा गोष्टी आपण करत करत तो प्रोजेक्टवर काम करत ते एन्जॉय करत करत करताना कधी कधी घरी पण शिवाय अरे येणार होतास तू 10 वाजता, 12 वाजलेत, काय झालं. सो हे सांगू नाही शकत ह्या गोष्टी. त्याच्यामुळे पण ते टाइम टेकिंग असतं, पण ते तुम्ही जर एन्जॉय करत करत गेलात ना आणि तुम्हाला ती आवड लागली तर तुम्ही एडिट शिवाय दुसरा विचार नाही, तुम्हाला जो 100% एडिटला फोकस कराल. वा, म्हणजे सगळ्यात तरुण मुलांनी लक्षात घ्यायचं की ॲक्टिंग रायटिंग डिरेक्शन प्रमाणे एडिटिंग ही सुद्धा खूप लळा लावणारं क्षेत्र आहे. त्याच वयात त्याच्याकडे मेहनतीने बघितलं पाहिजे आणि आपल्या काय म्हणतात ना ग्रुपमधून सुरुवात करून आपण एडिटरचा ग्रुप तयार करू शकू, एवढं मोठं झालं पाहिजे. सचिन, आमच्या संहिता क्रिएशनच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये तू आलास आणि खूप छान मार्गदर्शन केलं, तुझे अनुभव शेअर केलेस आणि आपल्याला काहीतरी एक देण्याची परंपरा आपल्यात आहेत ना. तर जनरली आपण वेगवेगळ्या गोष्टी देत असतो. तू सांग कसं वाटतं, ही एक वेगळ्या पद्धतीची, जसं तुझं काम वेगळं आहे तसं एक वेगळ्या पद्धतीची डायरी तुला आमच्यातर्फे आम्ही देतोय. तू उघडून पहा, तुला कसं त्याची पानं आणि काय. क्या बात आहे, क्या बात आहे. आवडली आहे का? येस येस, नक्कीच. थँक्यू सो मच. आणि दुसरं म्हणजे अशीच एक डायरी जी आम्ही आमच्या गेस्टकडनं त्यात सही घेतो आणि आमच्या आठवणीसाठी जपून ठेवतो. तर सचिन नाटेकर यांनी त्यात सही करावी एडिट न करता, हे मी त्यांना विनंती करतो.